नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। शेअर मार्केटमध्ये जास्तीचा परतावा देण्याचा आमिष दाखवून लोकांची फसवणूक करणाऱ्यांची पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सायबर पोलिसांनी धरपकड केली आहे। तेव्हा ते सर्वजण चायनीज सायबर चोरट्यांसाठी येथील लोकांची बँक खाती उपलब्ध करून देत असल्याचं वास्तव समोर आलंय। त्यांनी 150 ते 160 नागरिकांचे अंदाजे 20 ते 25 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आलंय। सायबर पोलिसांनी 6 जणांना अटक केली आहे। यश पाटोळे, यासिर अब्दुल शेख, मोहम्मद जहरुद्दीन, माज मिर्झा, हुसेन शेख, बाबूराव मेरू अशी अटक केलेल्यांची नावे आहेत। फार्मा कंपनीत प्रोग्रामर असलेल्या तक्रारदार यांना फेसबुकवर एक जाहिरात दिसली। या जाहिरातीमध्ये शेअर मार्केटमध्ये रोज 10 ते 20% नफा मिळेल असं सांगितलं जात होतं। त्यांना कोटक QIB या बनावट शेअर मार्केट ट्रेडिंग ॲपवर 89,35,000 रुपये गुंतवणूक करण्यासाठी सांगितले। फिर्यादीनं गुंतवलेल्या रकमेवर 8 कोटी 71 लाख रुपये नफा दाखवला। त्यांनी पैसे काढण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांना सर्व्हिस टॅक्स भरायला सांगून फसवणूक केली होती। या गुन्ह्यात आरोपींनी कॉस्मॉस बँकेच्या खात्याचा वापर केला होता। त्यात 33,86,000 रुपये ट्रान्सफर करून घेतले होते। पोलिसांनी या खात्याची माहिती घेतल्यावर ते ट्रेडिंग गुरु या नावानं यश पाटोळे चालवत होता। तांत्रिक विश्लेषणातून तो कोंढव्यातील हॉटेलमध्ये मिळून आला। त्याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर कोंढव्यातील ओंकार प्राईड हॉटेल येथे त्याचे साथीदार एकत्र मिळून अकाउंट चालवत असल्याची माहिती मिळाली। पोलिसांनी ओंकार प्राईड हॉटेलवर छापा टाकून 5 जणांना पकडलं आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।